पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 28 नोव्हेंबर आणि आज दिवसभरात अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव पटापट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो, किनवट जास्तीत जास्त दर 7,220 रुपये, कमीत कमी कापूस बाजारभाव 6,910 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,100 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर, जास्तीत जास्त दर 7,150 रुपये, कमीत कमी दर 7,060 रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी कापूस बाजारभाव 7,080 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नंदुरबार, कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,225 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,065 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती राळेगाव, जिल्हा यवतमाळ, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 7,200, कमीत कमी दर 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपये। त्यानंतर पारशिवनी कापूस आहे H4 मध्यम स्टेपल, आवक आहे 600 क्विंटल, कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,150 आणि सर्वसाधारण दर 7,110। त्यानंतर घाटंजी, जिल्हा यवतमाळ, कापूस आहे LRA मध्यम स्टेपल, कमीत कमी दर 6,900 रुपये, जास्तीत जास्त दर 7,200 आणि सर्वसाधारण दर 7,060 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला, कापूस आहे लोकल, कमीत कमी दर या ठिकाणी मित्रांनो 7,396 रुपयांचा कमीत कमी दर, सर्वसाधारण दर 7,400 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,480 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर देऊळगाव राजा कापूस लोकल, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 7,210 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल, जिल्हा नागपूर, आवक आहे 200 क्विंटलची, कमीत कमी दर 6,800, सर्वसाधारण दर 7,000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,150। त्यानंतर वर्धा, कमीत कमी दर 7,005 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 7,260 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,531 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती बार्शी टाकळी, कापूस आहे मध्यम स्टेपल, कमीत कमी दर 7,471 रुपये, जास्तीत जास्त दर 7,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,410 रुपये। त्यानंतर पुलगाव, जिल्हा वर्धा, कमीत कमी दर 6,900, जास्तीत जास्त दर 7,301 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,150 रुपये प्रति क्विंटल। तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले, आपल्या हाती आलेले, सध्या मिळत असलेले राज्यातले कापसाचे बाजारभाव। भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।